नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आज आपण काय करणार आहोत, तुमचा 8वीचा जो NMMSचा पेपर आहे तो 8वीचा NMMSचा पेपर 2022ला जी एक्झाम झाली होती आपली डिसेंबर महिन्यामध्ये, तर त्या डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या एक्झाममधले आपण मॅथचे क्वेश्चन किंवा मेंटल ॲबिलिटी टेस्टचे जे तुम्हाला क्वेश्चन्स आहेत तर ते क्वेश्चन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत। एक नाही प्रत्येक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत, काही ट्रिक्स सांगणार आहोत। तर त्यानिमित्ताने तुम्ही काय करा, सगळे थोडं कॉन्सन्ट्रेट करून हे लेक्चर बघा आणि काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंट करा। ठीक आहे, बघूया आपण पहिला क्वेश्चन 2022चा झालेला तुमचा पहिला क्वेश्चन म्हणजे पेपर झालेला तुमचा। ठीक आहे, क्वेश्चन काय बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला। काय दिलं बघा, आपल्याला सूचना दिली बघा। पहिल्या आणि 3 क्वेश्चन म्हणजे पहिल्या 3 क्वेश्चनसाठी सूचना आहे आपल्याला। काय सूचना दिली, पुढील प्रश्नात क्रमाने येणाऱ्या अक्षरांचा गट कोणता येईल। म्हणजे त्यांनी सांगितलं आपल्याला की ह्याच्यानंतरची सिक्वेन्स काय असेल, सगळ्यात पहिले काय दिलं बघा आपल्याला, W23 Y25 B28 मध्ये डॅश दिलं, K37 आणि Q43। आता ह्याच्यामध्ये काय माहिती का आपल्याला, इकडे बघा तुम्हाला ह्याच्यामध्ये आता मी वाटलं असतं इथं ABCD आपण लिहून घेऊया। बघा तुम्हाला असे प्रश्न आलेत तर ABCD EF G H I J K L M, परत खाली उलट लिहायचं NO P Q R S T U V W X Y Z, हे असं आपण काय करायची, सिक्वेन्स लिहायची। बरोबर, असे जर तुम्हाला प्रश्न आले ABCD वरती तर तुम्हाला ABM पर्यंत लिहायचं, म्हणजे 13 क्वेश्चन वरचे 13 अल्फाबेट्स आणि खालचे 13 अल्फाबेट्स तुम्हाला असं सिक्वेन्स मेंटेन करता आले पाहिजे। प्रत्येक परत त्यांना नाव द्यायचे, म्हणजे नंबरिंग 1 2 3 4 5 6 13 पर्यंत, इकडनं 14 पासून 26 पर्यंत असं तुम्हाला करता आलं पाहिजे। ठीक आहे, काय दिलं बघा, पहिला आपल्याला W दिलाय। बरोबर, बघा पहिल्यांदा काय दिलं आपल्याला W। ठीक आहे, नंतर काय दिलं Y दिला, म्हणजे 1 सोडून नंतर काय दिला Y दिला, नंतर 1 सोडून बघा 1 सोडल्यानंतर Y, नंतर किती सोडले बघा 1 2 2 सोडल्यानंतर B आहे, 1 आणि 2 सोडल्यानंतर B आला। बरोबर, पुढे मला वाटतं 3 सोडले पाहिजे, म्हणजे 1 2 3 सोडल्यानंतर कोणतं येणार बरं मित्रांनो, इथे येतं आपलं F। काय ते F, मग त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्हाला काय माहिती का, हा जो पर्याय आहे तुम्हाला डायरेक्टली हा पर्याय लिहिला तरी पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये। बरोबर, हा पर्याय लिहिला तरी पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही। परत हे बघा 23 आणि 2 25 25 आणि 3 28 28 आणि 5 32, म्हणजे हा पर्याय आपला काय होतोय, मॅच होतो आहे। ठीक आहे, नंतर डायरेक्टली दुसऱ्या या, नंतर बघा S1 आधी बघा 1 8 64 125, तुम्हाला समजते की हे क्यूब करत चाललेत। काय समजते, क्यूब करत चालले, घन करत। मग इथं काय दिलं बघा, इथं पहिल्यांदा येणार 1 चा क्यूब, इथं काय येणार माहिती का 2 चा क्यूब, इथं येणार 4 चा क्यूब, इथं येणार 5 चा क्यूब, मग इथं काय येणार ऑटोमॅटिकली इथं येणार 3 चा क्यूब। म्हणजे तुमचं उत्तर काय पाहिजे, 3 त्रिक 9 9 त्रिक 27, 3 चा क्यूब 27 वाला ऑप्शन पाहिजे तुमचं। आता म्हणजे हे 2 ऑप्शन तुमचे काय झाले, कॅन्सल झाले ऑटोमॅटिकली। तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे, W वाला आणि X वाला। मग परत आपण डिजिट कडे येऊया। आता बघा S नंतर U, ठीक आहे, S T U, बरोबर, एका संख्येने वाढलं, नंतर V नंतर W पाहिजे एका संख्येनं। बरोबर, W नंतर परत एका संख्येनं काय पाहिजे, W नंतर एक संख्या सोडली X नंतर Y पाहिजे, Y नंतर एक संख्या सोडली Z नंतर हे पाहिजे। म्हणजे बघा S नंतर एक संख्या सोडा S T U, नंतर V हा W येईल आपला, नंतर X सोडून द्यायचा, Y दिलेला आहे, Z सोडून द्यायचा, A दिलेला आहे। म्हणजे आपला आन्सर काय माहिती का, W27 तर आपल्याला माहित झालं होतं आन्सर पाहिजे इकडं, पण नंतर W कसा काढला आपण, S नंतर एक संख्या सोडून दिली, U नंतर एक संख्या सोडून दिली, ऑटोमॅटिकली तुमचा आन्सर आलेला आहे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन NPR TVX ZBD KMO, हे आपल्याला काय दिले, सिक्वेन्स दिलेले आहेत। बरोबर, आता बघा N नंतर बघा N नंतर O सोडून दिला, बघा N नंतर NO P Q R, बघा N नंतर एक संख्या सोडून दिली P भेटला। ठीक आहे, नंतर P नंतर एक संख्या सोडून दिली R भेटला। बरोबर, नंतर R नंतर R S T, R नंतर एक संख्या सोडून दिली T भेटला। अशी सिक्वेन्स दिलेली आहे, समजते का, अशी सिक्वेन्स दिलेली आहे। मग ZBD बघा, Z नंतर एक संख्या सोडून दिली B आला, B नंतर एक संख्या सोडून दिली D आला, D नंतर एक संख्या सोडून दिली म्हणजे आपला आला पाहिजे F, D नंतर एक संख्या सोडून दिली म्हणजे आपला आन्सर सुरुवात व्हायला पाहिजे F पासून। तर फक्त इथे पर्याय क्रमांक 4 उरतो की ज्याची सुरुवात F पासून होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 किंवा ऑप्शन नंबर 4 आपला आलेला आहे। समजते का, एकदम इझी आहे, थोडं लक्ष देऊन बघा। ठीक आहे, आता 4 ते 6 बघा, सूचना विसंगत पद शोधा। काय विचारलं आपल्याला, विसंगत पद शोधा, म्हणजे वेगळे पर्याय ओळखा असं त्यांनी आपल्याला सांगितले आहे। बरोबर, मग वेगळे पर्याय ओळखा, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये पण आपल्याला काही ना काही प्रकारची ट्रिक वापरायची। मग सगळ्यात पहिले काय करू वाटलं असतं, ABCD लिहून घेऊया, परत तेच ABCD
ई एफ जी एच आय जे के एल एम, इथं एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड असं लिहित चालायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि नंतर नंबरिंग करा, म्हणजे हा किती बरं 1, हा 3, हा 5, हा 7, हा 8, हा 9, 10, 11, 12, 13, नंतर हा 14, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 25, 26. वरती काय केलं मी ऑड नंबर दिलेत, खाली इव्हन नंबर दिलेत. म्हणजे असं काही नाही, फक्त आपल्याला काय की वेळ वाचा म्हणून केला आपण, नाही तर आपण सगळे 1 2 3 4 असं लिहित बसलो तेवढ्यात आपल्या वेळ परीक्षेमध्ये आपल्याला जास्त वेळ जाऊ शकतो. त्यामुळे ते थोडं आपण स्किप केलं आहे, ठीक आहे. BCE काय दिलं आपल्याला बघा, BCA. आता मला सांगा बी किती आहे, 2 नंबरला आहे, हा सी 1 नंबरला आहे, म्हणजे बघा इथं असं होतंय 2 3 1, ठीक आहे. नंतर SWB, SWB काय होते का इथं बघा, SWB एस दिले का आपल्याला, एस किती नंबरला आहे, 19 नंबरला आहे. डब्ल्यू किती नंबरला आहे आपलं, डब्ल्यू आहे 23 नंबरला. आणि बी किती नंबरला आहे आपलं, बी आहे मला वाटतं 2 नंबरला, ठीक आहे. म्हणजे इथून आपल्याला काही करता येते का बघूया आपण, माहित नाही. KMQ, के किती आहे 11 नंबरला, एम किती नंबरला आहे, एम कुठे गेला 13 नंबरला. आणि क्यू किती नंबरला आहे बरं, क्यू नंबर आहे 17 नंबरचा क्यू आहे. नंतर GEK, जी किती नंबरचा आहे 7, ई किती नंबरचा आहे 5 आणि के किती नंबरचा आहे 11, 7 5 11. आता इथे थोडं जरा तुम्ही लक्ष देऊन बघा, प्रत्येक वेळेस काय असते की ट्रिक वेगळी असते, काही ना काही वेगळी काहीतरी घटना असते, त्यानुसार आपल्याला करावं लागतं. आता इथे बघा काय दिलंय, 2 3 1 19 23 2 11 13 17 बरोबर, आणि 7 5 11, 7 5 7 5 आणि 11, ठीक आहे. आता इथं आपल्याला काय दिले बघा, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर आपल्याला समजले की समजा ह्याला काय म्हणू शकतो आपण, हे आहेत आपले मूळ संख्या. मूळ संख्या जर आपण बघितला तर मूळ संख्येचे आपले प्रॉब्लेम्स आहेत, बरोबर. मूळ संख्येनुसार जर गेलो आपण तर बघा BCA, बी 2 नंबरला आहे, सी 3 नंबरला आहे आणि 1 नंबरला, हे मूळ आहे, ही पण मूळ आहे. पण इकडे काय मित्रांनो, इथे 2 आहे आणि बाकीच्या ठिकाणी 2 नाही आहेत, म्हणजे ह्या 2 ऑप्शनपैकी आपला पर्याय असणार आहे. तर आपला पर्यायामध्ये ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आपला असू शकतो, पर्याय क्रमांक 1 आपला असू शकतो, ठीक आहे. नंतर BDEF, HJLO, OOPW आणि WXYZ. तुम्ही जे बघितले सिक्वेन्स, बी नंतर सी सोडून द्यायचा, DEF सिक्वेन्स लागते, एच नंतर एच जे ABCDEFGH, आय सोडून द्यायचा, JLMNO लागतो सिक्वेन्स, WXYZ. तर नंतर इथे काय होतं, ही सिक्वेन्स लागत नाही, त्यामुळे हे आपलं काय, हा एक डिफरन्स आहे किंवा हा एक पर्याय आपला येऊ शकतो. नंतर काय दिलं बघा आपल्या इथं, CDE. आता CDE म्हणलं काय होणार, 3 4 5 बरोबर. LPU, एल कुठे बरं, एल आहे 11 12 नंबरला, पी किती नंबरला आहे 16 नंबरला, आणि यू किती नंबरला आहे 21 नंबरला आहे, ठीक आहे. नंतर FHJ, एफ आहे 6 नंबरला, एच किती नंबरला आहे, एच आहे 9 नंबरला, सॉरी 8 नंबरला, आणि जे आहे तुमचं 10 नंबरला, ठीक आहे. नंतर ILO, आय कुठे आहे, आय आहे आपला 11 नंबरला, सॉरी आय किती नंबर 9 नंबरला, एल किती नंबरला आहे 12 नंबरला, आणि ओ किती नंबरला आहे 15 नंबरला, ओ आहे 15 नंबरला. आता इथं कोणती सिक्वेन्स तयार होती बरं आपली, इथं आपली सिक्वेन्स तयार कोणती होते बघा बरं एकदा. इथे जर आपण बघितलं तर हे मला वाटतं पायथागोरसचं त्रिकूट होतं. काय होतं हे, पायथागोरसचं त्रिकूट, बरोबर. बघा का बरं, 5 चा वर्ग काय होतो 25, आणि 3 चा वर्ग आणि 4 चा वर्ग काय होतो, 3 चा वर्ग 9, 9 + 16 म्हणजे 25, म्हणजे हे पायथागोरसचं प्रमेय बसतो. हा बघा, हा थोडी वेळ आपण थांबूया. इकडे बघा 6 8 10 मध्ये 6 चा वर्ग 36, 8 चा वर्ग 64, दोघांची बेरीज 100, म्हणजे हे सुद्धा काय होतं, हा सुद्धा होतो पायथागोरस होतो आपला, हा होतो पायथागोरसचा. आणि हे दोघांमध्ये बघा आता मला वाटतं हा सुद्धा पायथागोरस होईल. 12 चा वर्ग होतो 144, 9 चा वर्ग होतो 81, 4 आणि 1 5, 8 आणि 4 12, 1 आणि 1 2, 225, म्हणजे 15 चा वर्ग केला म्हणजे हा सुद्धा होतो पायथागोरस. पण हा आपला पायथागोरस होत नाही, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 2 ऑप्शन आहे. पर्याय क्रमांक 2 6व्याचं आपलं उत्तर आलं, पर्याय क्रमांक 2. समजतंय का. असं आपल्याला काहीतरी ट्रिक वेगवेगळ्या वापरायच्या आणि प्रश्न सोडवावं लागतं, त्याच्याशिवाय आपल्याला उत्तर येत नाही. आता प्रश्न घेऊ आपण, 7वा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे आपला,
खाली प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृती एका विशिष्ट क्रमाने बदलतात, त्याच क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते दाखवायचं आपल्याला. काय दिलेली एक सिक्वेन्स दिलेली आहे, त्या सिक्वेन्सनुसार काय होतं की सगळ्या गोष्टी काय होतात चेंज होत आहेत. आपल्या सगळ्या गोष्टी काय आहेत चेंज होत आहेत, त्यानुसार काय करायचं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. पहिली डायग्राम काय दिलं, ह्या दोनचे तोंड आतमधल्या साईडने, ह्यांचे तोंड बाहेरच्या साईडने. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पुढच्या डायग्राममध्ये काय झालं बघा, फक्त काय झालं बघा, ही उलट झालंय, हे रिव्हर्स म्हणजे हे एक चेंज झालेला आहे आणि नंतर काय झालेलं आहे हा एक चेंज झालेला बघा, हा आणि हा एक चेंज झालेला आहे. ठीक आहे. बाकी सगळी डायग्राम सेमच आहे. ह्याचं तोंड वरती ह्याचं तोंड बाहेर आहे, म्हणजे त्यांनी काय केलं ह्या दोन साईड काय केल्या चेंज केल्यात. ह्याचं तोंड बाहेर केलं आणि ह्याचं तोंड आतल्या साईडने केलं. ठीक आहे. पुढच्या डायग्राममध्ये काय झालं बघा, हे दोन आहे तसे राहिले, ह्याच्यानंतर चेंज असं ठेवला, नंतर चेंज काय झालं माहिती का, हिची डायग्राम म्हणजे ह्याच्या विरुद्ध झाली. ही वरती तोंड ह्याचं तोंड खाली झालं, हे चेंज झाला आणि ह्याचं तोंड ह्या साईडला बाहेरच्या साईडनं, ह्याचं तोंड गेलं आतल्या साईडनं. बरोबर, ह्याचं तोंड गेलं आतल्या साईडने, इथे चेंज झाला. म्हणजे बघा पहिले इथे दोन चेंज झाले, नंतर इथे दोन चेंज झाले, म्हणजे पहिले हे दोन चेंज इकडे लिहिले, नंतर डायग्राम तशीच राहिली, परत हे दोन चेंजेस जे आहेत हे दोन गोष्टी चेंज झाल्या, ह्या दोन गोष्टी चेंज झाल्या, ही एक चेंज झाली आणि ही एक चेंज झाली. बरोबर. पुढच्या डायग्राममध्ये काय होणार आहे माहिती का, परत हे दोन चेंज होणार आहे, परत काय होणार आहे हे दोन, म्हणजे हा आणि हा सेमच राहायला पाहिजे, म्हणजे हे आतमध्ये पाहिजे आणि खाली पाहिजे, हे आतमध्ये पाहिजे आणि हे खाली पाहिजे. तर ही एक डायग्राम आहे आपली आत साईडला, म्हणजे ही एक डायग्राम आहे आपली, हे बघा ही आत पाहिजे आणि खाली पाहिजे. तर एकच डायग्राम आहे, ही आतमध्ये ही खाली, फक्त चेंज कुठं होणार हे दोघांमध्ये होणार आहे, हा उलटा होईल आणि हा बाहेरच्या साईडनं जाणार. तर पर्याय क्रमांक 4 आहे, डायरेक्टली उतरून जातं. बघा का बरं, ह्या दोन गोष्टी चेंज होणार नाही. बघा पहिल्यांदा ह्या दोन गोष्टी चेंज झाल्या, बरोबर. ठीक आहे. नंतर ह्या दोन गोष्टी चेंज झाल्या, नंतर ह्या दोन गोष्टी चेंज व्हायला पाहिजे, याचा अर्थ ह्या दोन गोष्टी कॉन्स्टंट पाहिजे, म्हणजे हे आणि हे आपल्याला काय पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे, म्हणजे हे आतल्या साईडनंच पाहिजे आणि खालीच पाहिजे, हे आतल्या साईडनंच पाहिजे आणि खालीच पाहिजे. खाली असलेले बघा किती पर्याय आहे, 3 पर्याय आहे. ठीक आहे. म्हणजे हा तर डायरेक्ट कट होऊन गेला. आतल्या साईडने किती पर्याय आहे, फक्त एकच पर्याय, हे दोन्ही साईड पर्याय बाहेरच्या साईडचे आहेत, त्याच्यामुळे फक्त ही आतल्या साईडचा पर्याय एकच आहे, तेव्हा पर्याय क्रमांक 4 आपलं आन्सर आलेला आहे. फक्त लक्ष ठेवा, सिक्वेन्स मॅच करा. ठीक आहे. बघा प्रश्न पुढे काय दिला आपल्याला, एक सिक्वेन्स दिलेली आहे TILU. पुढे काय झालं बरं, पुढे काय झालं, IU कॉन्स्टंट आहे, टीच्या ऐवजी एल आला, एलच्या ऐवजी टी झाला, स्वॅप झालं किंवा फ्लिप झालं. बरं ठीक आहे. पुढच्या ह्याच्यामध्ये काय झालं, मग ही डायग्राम बघा, ह्याच्यामध्ये एल आणि टी कॉन्स्टंट राहिला, हे चेंज झाले. बरोबर, म्हणजे बघा पहिल्या डायग्राममध्ये काय झालं, एल टीच्या जागा चेंज झाल्या, नंतर IUच्या जागा चेंज झाल्या. बरोबर. तिसऱ्यामध्ये परत काय होणार, एल टीच्या जागा परत चेंज होणार, एल टीच्या जागा काय होणार परत चेंज होणार. म्हणजे बघा चेंज झालेलं पहिले हायलाइट करतो मी, हे दोन चेंज झाले, नंतर हे दोन चेंज झाले. मग आता कोणते चेंज पाहिजे आपल्याला, हे दोन चेंज पाहिजे, म्हणजे टी इथं पाहिजे, टी इथं पाहिजे आणि एल तिकडे पाहिजे. टी कुठं पाहिजे, लेफ्ट हँड साईडला कुठं टी आहे इथं आहे, आणि एल कुठं पाहिजे हे, आणि हे कॉन्स्टंट पाहिजे. पर्याय क्रमांक 1 डायरेक्टली उत्तर आलं आपलं. एकदम सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे. नंतर बघा आता इथं बघा, आता लक्ष देऊन बघा, इथं डॉट आहे आणि पुढच्या ही डॉट आहे आणि एक डायग्राम काढलेली. पुढच्यामध्ये काय झालं की इथनं एक ॲरो तयार झाला आणि तिकडे सर्कल झालं आणि हा डॉट काय झाला गायब झाला. त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये काय झालं, हा डॉट खाली आला, इथला बी ॲरो काय झाला गायब झाला. बरोबर. तिसऱ्यामध्ये काय व्हायला पाहिजे बघा, इथं एक होतं इथं आला, तिसऱ्यामध्ये ह्या साईडला आला पाहिजे, तिसऱ्यामध्ये ह्या साईडला आला पाहिजे. पण ही आपले हे दोन ॲरो ऑलरेडी तयार आहेत. मग तिसरा ॲरो कोणता पाहिजे आपल्याला, एक तीन ॲरोवाली डायग्राम पाहिजे आपल्याला, 3 ॲरोवाली डायग्राम पाहिजे. त्याच्यामुळे ह्या 2 डायग्राम आपल्या कट झाल्या. का बरं, इथे एक ॲरो आला, इथे 2 ॲरो आले किंवा 2 बाण आले, तिसऱ्यामध्ये 3 बाण पाहिजे आपल्याला, 3 बाणवाल्या 2 आकृत्या आहेत. पहिलं मग ही डायग्राम तर आपली सेमच पाहिजे, ही डायग्राम तर आपली काय पाहिजे सेमच पाहिजे, ही डायग्राम सेमच आहे. मग इथं बघा, इथं 45 कट गेला हा, म्हणजे म्हणू शकतो ना आपण याला, समजा हा 90 डिग्री असला तर ह्या कोपऱ्यात गेला, नंतर ह्या कोपऱ्यात आला, नंतर ह्या कोपऱ्यात येणार, म्हणजे ह्या कोपऱ्यात असलेली डायग्राम फक्त एकच आहे, कोणती पर्याय क्रमांक 2 वाली. इथं सेंट्रल येणार नाही, इथं कोपऱ्यामध्ये गेला, इथं कोपऱ्यामध्ये गेला, मग इकडे पण काय होणार कोपऱ्यामध्ये येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा 10 ते 12 मध्ये काय दिलं, पुढील प्रश्नात पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमध्ये आहे. म्हणजे ह्या दोघांचा जसा संबंध आहे तसा ह्याचा आणि पुढच्या संख्येचा संबंध आला पाहिजे. बरोबर आहे. तर आपल्याला पाहिजे, माहित पाहिजे आपल्याला. तर आपल्याला मित्रांनो काय पाहिजे माहिती की आता इथं तुम्ही जर ऑब्झर्व केलं, इथं आता लक्षात ठेवा की इथं आपल्याला अशा ह्याच्यामध्ये आपल्याला स्क्यूब आणि स्क्वेअर हे चांगल्याच प्रकारे माहीत पाहिजे. म्हणजे वर्ग आणि घन ह्या गोष्टी किंवा वर्गमूळ घनमूळ ह्या गोष्टी आपल्याला चांगल्या पाठ पाहिजे किंवा चांगल्या एकदम काय म्हणतो आपण त्याला एकदम व्यवस्थित आपल्याला माहिती पाहिजेत, तेव्हा असे उत्तर येतात आपल्याला. आता काय दिलं बघा, इथं 13 आहे, नंतर 2196 आहे. आता मला जर म्हणजे 13चा क्यूब जर केला तुम्ही, 13चा घन केला तर तो येतो 2197.
त्याच्यामधनं 1 वजा केला तर आपलं उत्तर येऊन जाते, बरोबर. मग याचा अर्थ काय होणार, याच्यामध्ये 21चा घन आणि त्याच्यामध्ये 1 वजा करायचं. 21चा घन काय बरं, 441 21चा वर्ग आहे, गुणिले 21 करा. 21 1 21 1 हातचे आले 2, 21 चौक 84, 85 86 6 हातचे आले 8, 21 चौक 84, 85 86 87 88 89 90 91 92 9261 आला. त्याच्यामधनं 1 वजा केला, उत्तर आलं 9260. तर पर्याय आहे का कुठं 9260 वाला आहे, पर्याय क्रमांक 3 वाला. क्यूब 13चा क्यूब -1, हे बघा कसं आहे माहिती सिक्वेन्स ही, 13चा क्यूब आहे हा -1. मग सिक्वेन्स पुढे काय होणार आहे, 21चा क्यूब वजा 1. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट क्वेश्चन, 156 13 132 माहित नाही. आता 156 म्हणजे काय माहिती मित्रांनो, 13 दिलं इथं, 13 ने भागा बरं 156 ला, म्हणजे काय होतं माहिती का, 156 म्हणजे काय होतं 12 गुणिले 13. 156 काय होतं 12 गुणिले 13. 156 म्हणजे 12 गुणिले 13 ची सिक्वेन्स आहे. तर 132 म्हणजे काय होतं माहिती का, 11 गुणिले 12. मग आपल्याला काय दिलं, 2 नंबरची संख्या केली, 2 नंबरची संख्या कोणती 13 दिली, मग इकडे 2 नंबरची यायला पाहिजे, 2 नंबरची आली म्हणजे 12 आली पाहिजे. हे आपलं उत्तर आहे. इथं काय दिलं बघा, आता इथं दिलं 39, इथं दिलं 9. मग 39 आणि 9 आता माहित नाही, समजत नाही काय करा, 3 भागू का 13 येईल, पुढं काय करू, म्हणजे 13 गुणिले 3 होतं 13 13 गुणिले 9 केलं. ऑप्शन भरपूर मोठमोठे आहेत, त्याचं काय पर्यायचं ऑप्शन नाही आहे. मग एक करू शकतो आपण, मला सांगा 3चा वर्ग काय होतं बरं, 3चा वर्ग 3, 3चा स्क्वेअर काय होतं बरं 9, आणि 3चा क्यूब काय होतं बरं 27. का बरं बेरीज 27 आणि 30, 3 30 30 आणि 9 39. म्हणजे 3चा वर्ग, 3चा म्हणजे 3:1 किंवा 3चा पहिला घातांक, 3चा दुसरा घातांक, 3चा तिसरा घातांक, तिघांची बेरीज झाली 39. मग इथं पण होणार, म्हणजे इथं बघा कसं होणार, आता 9चा पॉवर 1 उत्तर 9 आलं, 9 स्क्वेअर उत्तर आलं 81, आणि 9 क्यूब उत्तर आलं 729. 729 तुम्हाला क्यूब पाठ पाहिजे, आता सांगितलं तुम्हाला मी. आता मला सांगा 81 + 9 काय होतात 90. 81 + 9 काय होतात 90. 90 मध्ये 729 ऍड करा बरं. 9 9 2 11 7 1 8 819 पर्याय आहे का, आहे. पर्याय क्रमांक 2 आहे 819. समजते का, पर्याय क्रमांक 2. 919 पण पर्याय आहे, पण घाईमध्ये 7 आणि 1 8 च्या ऐवजी 7 आणि 1 9 करू नका, म्हणजे हे 919 सुद्धा तुमचं, म्हणजे तुम्ही बरोबर सिक्वेन्स निघाला, पण कधी कधी बेरीजमध्ये चुकू शकतं, घाईमध्ये तसं सुद्धा होऊ शकतं. त्यामुळं शांत डोक्यानं विचार करा. 9चा म्हणजे 81 + 9 90, 90 मध्ये 729 मिसळायची, आपलं उत्तर आलं 819. समजतंय. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय दिलं 13 ते 16 मध्ये काय विसंगत पद ओळखा, म्हणजे वेगळं आहे, काहीतरी चुकलेलं आहे, काहीतरी वेगळं आहे, तर ते बघायचंय. आता त्याच्यामध्ये आपण मगाशी प्रॉब्लेम मध्ये काय केलं, तसंच इथं सुद्धा आपल्याला काय वेगळं करायचं आहे. वेगळं करायचं म्हणजे बघा इथं काय होते, आता हे 819 बघा, मला वाटतं मगाशी प्रॉब्लेम मध्ये आपलं काय उत्तर आलं 819, म्हणजे 9चा म्हणजे ही सिक्वेन्स आहे. कशी सिक्वेन्स बघा, इथं काय होणार आहे 9, मग एकदा 9चा वर्ग 9चा पॉवर 1 करा, 9चा पॉवर 2 9चा पॉवर 3, बरोबर. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती का, इथं बघा 4चा वर्ग म्हणजे 4चा 4:1 1, 4चा वर्ग 8 आणि 4चा क्यूब 64, बरोबर. म्हणजे 8 आणि 4 12, 12 आणि 14, 12 आणि 14 त्याची बेरीज करून बघा बरं किती होते, 14 नाही 64 आहे, 4 आणि 2 6, 6 आणि 1 76. काही चुकले का आपल्या इथं, 4चा वर्ग 1, 4चा सॉरी हे चुकलेलं आपलं, 4चा वर्ग 8 16 येत नाही, 4चा वर्ग 16 येतो, 16 आणि 4 20, 20 आणि 60 84, म्हणजे हे 4चं होतं, हे 9चं होतं, ठीक आहे. ते 7चं म्हणजे काय होतं, मला वाटतं 719 आपण केलेलं आहे. 719 कोणाचं येऊ शकतं बरं, किंवा हे 6चं करून बघा बरं, हे 6चं येते का, 6 6:1 6 क्यूब स्क्वेअर आणि 6 क्यूब बघा बरं, 6चा पॉवर 1 6, 6चा वर्ग 36 आणि 6चा हा झाला 512. करून बघा, 6 2 8 आणि 6 14, हा चाल 1 1 आणि 1 2 आणि 3 5, बरोबर. आणि हा झाला 5, हा 554 येतोय, हा आला पाहिजे 584. 6चा वर्ग 36, 6:1 6, 6चा क्यूब 36 गुणिले 6 216 येतो, 6चा क्यूब 216 येतो, हा 512, हा चुकून झालेला आहे 8चा झालेला आहे, तर हा सुद्धा काय आहे, हा येणार नाही, 6 येत नाही इथं. मग मला वाटतं 8चा करून बघा बरं, 8चा येतो का, 8:1 8, 8चा स्क्वेअर 64 आणि 8चा क्यूब किती येतो 832 2 हातचे 3 8 512. करून बघा बेरीज, 4 आणि 2 6 आणि 8 20 0 हातचे 2,
2 आणि 1 4 आणि 2 6 6 4 आणि 2 6 6 आणि 8 14 बघा 512 आणि 8 520 होतं मित्रांनो. 512 आणि 8 520 होतं. त्याच्यामध्ये 64 मिळवा 4 6 आणि 2 8 584. हे पण होतं 8 होतं. 8चा हे 8च्या पाड्यामध्ये येतं, पण 719 कोणाच्याच पाड्यामध्ये येत नाही. त्यामुळं म्हणजे विसंगत पर्याय आपलं हे उत्तर पाहिजे. विसंगत पर्याय काय पाहिजे आपल्याला, हे उत्तर पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर आलेले पर्याय क्रमांक 4. कट करू नका. तिन्ही उत्तर आलेले नाहीत आपले. तिन्ही आपले कोणत्या ना कोणत्या सिक्वेन्समध्ये मॅच झालेला आहे. हा विसंगत एक, हा वेगळा आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 4 719. समजलं का? हा होतो 9/1 9चा स्क्वेअर आणि नंतर होतो 9चा क्यूब. बरोबर. नंतर हा 8चा पॉवर 8/1 8चा स्क्वेअर 8चा क्यूब आणि हा होतो 4चा 4/1 4चा स्क्वेअर आणि 4चा क्यूब. समजतंय? इथपर्यंत झालं आपलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा पर्याय दिला आपल्याला 14व्या क्वेश्चन मध्ये. काय बरं 14व्या जर आपण बघितलं तर हा होतो 7 आणि 3 10 10चा वर्ग 100 यायला पाहिजे. ठीक येत नाही. हा 6 आणि 2 किती झाले 8 8चा वर्ग झाला 64. हा 4 आणि 3 7 7चा वर्ग झाला 49. मग इथं माहिती आहे का, एक तर हे पर्याय विसंगत येऊ शकतो किंवा हे पर्याय, म्हणजे आपलं एक ऑप्शन हे असू शकतं किंवा आपलं हे ऑप्शन असू शकतं. बरोबर आहे का? बरं बघा 3 दोन्हीकडे सेमच दिलंय. मग मला वाटतं समजा इथे जर 2 असते समजा तर 2 आणि 7 9 9चा वर्ग 81. एक तर समजा तो उत्तर आला असतं किंवा ते जो तिथे जर 2 असते ते उत्तर, म्हणजे दोघांपैकी कोणतं तरी आपलं एक उत्तर असणार आहे. त्यामुळे हा पर्याय आलेला आहे. नंतर ही जर सिक्वेन्स बघितली आपण 962 730 528 आणि 362, जर या सिक्वेन्सला जर आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर आपण कसं करू शकतो. 362 म्हणजे मला वाटतं हे कशाच तरी वर्ग आहे किंवा काहीतरी हे असू शकतं आपलं, तर त्या हिशोबाने आपल्याला करावं लागणार आहे. तर इथं काय येईल बरं, इथं येईल 961 कशाचा वर्ग आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. 961 कशाचा वर्ग आहे. मग 961 ते मला सांगा 900 म्हणजे कोणाचा वर्ग आहे बरं. 900 आहे 30चा वर्ग 900. मग 31चा वर्ग येऊ शकतो का. 31चा वर्ग 961 येऊ शकतो, माहित नाही आपल्याला. मग काय करू शकतो आपण 31 गुणिले 31 31 1 31 ले 1 हातचे आले 3 परत 3 1 3 आणि 3 3 त्रिक 9 93 प्लस 3 96. 961 म्हणजे मला सांगा 31चा वर्ग होऊ शकतो. म्हणजे मला वाटतं हे 31चा वर्ग अधिक 2 कोणाचा तरी सॉरी अधिक 1 31चा वर्ग अधिक 1 अशा प्रकारची सिक्वेन्स कुठेतरी मॅच व्हायला पाहिजे आपली. बरोबर अशा प्रकारची. आता हा 19चा वर्ग 361 होऊ शकतो बघा. 19 गुणिले 19 किती होतं बघा. 19 गुणिले 19 361 होऊ शकते का. होतं. मग 19चा वर्ग अधिक 1 19चा वर्ग अधिक 1 हे आला. मग 730 आणि 528 काय करायचं. तर 730 म्हणजे 729 कोणाचा वर्ग आहे का. तर 729 कोणाचा वर्ग हे आपल्याला काढता आलं पाहिजे. तर 729 मला वाटतं की समजा आपण काय म्हणू शकतो 30चा वर्ग 900 येऊ शकतं. त्याच्या अगोदर घ्यावं लागेल. 25चा वर्ग 625 येतो आपल्याला पाहिजे 700 म्हणजे 29चा बघा बरं. 29चा वर्ग होतो का. 29चा वर्ग 29 गुणिले 29 करून बघा. आपल्याला पण माहित नाही या गोष्टी. 9 81 ले 1 हातचे आले 8 9 दुने 18 18 आणि 8 26 प्लस 2 9 18 8 हातचा आले 2 दुने 4 आणि 1 5 1 6 आणि 8 14 5 2 7 आणि 1 8. बरोबर. 29चा वर्ग नाही होते हा. आपल्याला काय करावं लागेल आता 25चा वर्ग 625 नंतर 29 27चा वर्ग बघा बघा बरं. 27 गुणिले 27 7 7 49 9 हातचे आले 4 7 दुने 14 15 16 17 18 प्लस 2 7 14 2 दुने 4 आणि 1 5 9 8 आणि 4 12 5 2 6 आणि 7 बघा 27चा वर्ग होतो. हा काय होतो 27चा वर्ग अधिक 1 हा होतो 27चा वर्ग अधिक 1 म्हणजे 31चा वर्ग हा 27चा वर्ग तो 19चा वर्ग आणि हा 528 हे कशाचा वर्ग प्लस 1 होत नाही. त्यामुळे आपलं उत्तर आलेलं हे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. आपलं उत्तर असं आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सूचना बघा. पहिलं परत काय दिलं आपल्याला पुढील प्रश्नात पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या आकृतीमध्ये आहे. तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा आता काय दिलं बघा. इथं आता बघत जा तुम्ही. इथे 2 सर्कल आहेत नंतर काय झाले त्याचे 4 झाले. ठीक आहे. इथं किती सर्कल बरं 1 2 3 4. मग 4 नंतर किती सर्कल पाय व्हायला पाहिजे. इथं 2चे दुप्पट झाली ना. मग 4 नंतर 8 व्हायला पाहिजे. मग बघा बरं 1 2 3 4 5 6 7 8 हेच पर्याय आहे. बाकीचं काही विषयच नाही राहिला. का बरं बघा 2 सर्कल आहे 2चे 4 झाले. मग 4चे किती व्हायला पाहिजे दुप्पट 8 व्हायला पाहिजे. मग हे सर्कल आहे. मग हा आला पर्याय क्रमांक 1. एकदम सोपा प्रश्न होता. ठीक आहे. नंतर बघा इथं काय दिलं आता एकदम आता इथं बघा एक सर्कल आहे. सर्कल नंतर चौरस आहे परत सर्कल आहे आणि नंतर काय आहे षटकोन दिला आपल्याला. बरोबर षटकोन दिलेला आहे.
आता दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं बघा, जो आतली साईड आहे, आतली बाजू आहे ती सगळ्यात बाहेर गेली, म्हणजे आतमध्ये सर्कल होतं ती सगळ्यात बाहेर येऊन मोठं झालं. सर्कल नंतर कोण होतं, सर्कल नंतर होतं चौरस, त्याच्यानंतर सर्कलमध्ये आलं ते, म्हणजे बाहेरची गोष्ट आतमध्ये घ्यायची, आतली गोष्ट बाहेर घ्यायची, अशा टाईपचं सिक्वेन्स आहे. समजतंय का मी काय म्हणतो. षटकोन बाहेर होता का नाही, षटकोन इथं आतमध्ये आला, षटकोन नंतर कोण होतं, सर्कल होतं, षटकोन नंतर सर्कल होतं, मग षटकोन आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर सर्कल आलं, सर्कल नंतर चौरस होता तर चौरसच्या बाहेर सर्कल गेला, चौरसच्या बाहेर सर्कल गेला, म्हणजे सॉरी सर्कलच्या बाहेर चौरस गेला, आणि सगळ्यात शेवटी बघा आतमध्ये कोण होतं, वर्तुळ होतं, तर ते वर्तुळ सगळ्यात बाहेर गेलं. मग इथं काय बघा, सगळ्यात आतमध्ये कोणी वर्तुळ आहे, तर माझ्या हिशोबाने सगळ्यात बाहेर कोण पाहिजे, सगळ्यात बाहेर वर्तुळ पाहिजे. म्हणजे ही डायग्राम आपली चुकलेली आहे, ही डायग्राम आपली चुकलेली आहे. सगळ्यात बाहेर कोण पाहिजे, सगळ्यात आतली संख्या सगळ्यात बाहेर पाहिजे, म्हणजे दोन डायग्राम मध्ये ते मॅच होते. ठीक आहे. नंतर दुसरी गोष्ट बघा, सगळ्यात बाहेर कोणी, चौरस, चौरस सगळ्यात आतमध्ये पाहिजे, चौरस सगळ्यात आतमध्ये पाहिजे, तर पर्याय क्रमांक 2 डायरेक्ट. सगळ्यात बाहेर कोण आहे, चौरस, चौरस सगळ्यात आतमध्ये पाहिजे, चौरस सगळ्यात आतमध्ये पाहिजे. का बरं, सगळ्यात बाहेर कोण, षटकोन, षटकोन आतमध्ये आला, मग इथं पण काय होणार, चौरस आतमध्ये आला पाहिजे, चौरस आतमध्ये आला. ठीक आहे का, डायरेक्टली उत्तर आपलं पर्याय क्रमांक 2 आले. नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रश्न आकृती दिलेत आपल्याला, एक सिक्वेन्स दिलेली आहे, त्यानुसार आपल्याला काय करायचं, चेंजेस करायचे आहेत गोष्टी. बघा आता हे काय दिलेली, एक स्टार दिलेली, 1 2 3 4 5 6 स्टार आहे, स्टार नंतर गोल आला, बरोबर, गोल नंतर एक हे डायग्राम आली, परत हे आलं, म्हणजे मी सिक्वेन्स मिस होतं. आता हे बघा, इथून काय झाली, स्टार इकडे आली, स्टार इकडे आली, नंतर हे सर्कल खाली आलं, स्टार इथं आली, स्टार नंतर कुठं आली, इथं आली, इथं आल्यानंतर काय होणार आहे, हे सगळं आज झालं, म्हणजे हे आज झालं. मग मला सांगा हे फुल कुठे येणार बरं, फुल इथं 2 नंबरला इथं पाहिजे, फुल 2 नंबरला इथं पाहिजे, म्हणजे फुल 2 नंबरला 2च ठिकाणी आहे, हे आणि हे डायरेक्टली आपलं कट झालंय. हे जी डायग्राम आहे 3 वाली ही इथं पाहिजे, इथं पाहिजे, मग इथं पाहिजे म्हणजे कुठं आली, डायरेक्टली इथं झाली, तर डायरेक्टली हे पर्याय आपला आलेला आहे. बघा हे इथं येणार, हे इथं येणार, हे इथं येणार आणि हे इथं जाणार, हे चौरस इथं आलं पाहिजे, इथं आले. ठीक आहे, हे डायग्राम वरती पाहिजे, बरोबर, बघा अशी सिक्वेन्स आहे आपली, अशी सिक्वेन्स आहे, हे इथं जाणार, हे इथं आले का, आले, हे वर गेलं पाहिजे, हे वर गेलं पाहिजे, गेले, हे इकडे आलं पाहिजे, म्हणजे हे पर्याय क्रमांक 3 मॅच झालेला आहे. ही सुद्धा डायग्राम आपली नाहीये, पर्याय क्रमांक 3. एकदम सोपे प्रश्न मित्रांनो हे. आता बघा पुढील प्रश्नात कंसाबाहेरील संख्यांचा कंसातील प्रश्नाची संख्येशी काहीतरी संबंध आहे, तर त्यानुसार प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे आपल्याला सांगायचं आहे पर्यायातनं. ठीक आहे. मग आता इथे बघा, मला वाटतं 91 37, एक तर ह्यांचं ॲडिशन करा किंवा सबस्ट्रॅक्शन करा, तर बघू आपण ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करू, बघूया. 91 वजा 37, 11तून 7 गेले 4, 9तून 4 गेले, खाली उरले 5, 54, इथे 27 आहे, मग 54 भागिले 2 करा बरं, 54 भागिले 2 27 आलं, म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी भागिले 2, ह्या दोघांची वजाबाकी भागिले 2. मग इथं करून बघा बरं, 21 + 85, मग 85 मधून 21 करा, म्हणजे 5तून 1 गेला खाली उरला 4, 8तून 2 गेले खाली उरला 4, 64 भागिले 2 करा, उत्तर आलं किती आलं, उत्तर 32 आलं, म्हणजे मॅच होतं. म्हणजे 79 मधून 41 वजा करा, 9तून 1 गेला 8, ठीक आहे, 7 मधून 4 गेले 3, 38 भागिले 2 आपलं उत्तर आलं 19, पर्याय क्रमांक 3 19 मध्ये आहे. समजतं. 2 बाहेरच्या संख्यांची वजाबाकी करा आणि त्याचं उत्तर जे येईल त्याला भागिले 2 करा. आता इथं उलट आहे, इथं भागिले होतं, इथं बेरीज आहे. कसं आहे बघा, आता दोघांची बेरीज करा, 3 आणि 1 4, 5 आणि 2 7, 74, 74 भागिले 2 किती आलं, 37 आलं. इथं बघा 5 आणि 7 12, 6 आणि 2 8 आणि 1 9, 92 भागिले 2 46 आलं. मग इथं काय होणार आहे, 9 आणि 3 12, 5 आणि 2 7 आणि 1 8, 82 भागिले 2 म्हणजे 4 आणि हा 1 41 आहे का, कुठं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये 41 आहे. 9 3 12, 5 आणि 2 7 आणि 1 8. समजते. 82 भागिले 2 41 आपलं पर्याय क्रमांक 1 आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. परत काय दिले, आकृतीचे, म्हणजे बघा एक असे तुम्हाला थोडे ट्रिकी क्वेश्चन असतात, थोडे तुम्हाला डोकं लावण्यासारखे क्वेश्चन असतात, नंतर पुन्हा काय करतात, आकृती येतात, परत थोडेफार क्वेश्चन वेगळे विसंग पर्याय शोधा, परत आकृती आल्या, अशा प्रकारची सिक्वेन्स आपली मेंटेन झालेली आहे. आता इथं बघा काय झाले, ही आकृती इथं होती, म्हणजे हा ॲरो इथं होता, हा ॲरो खाली आला, बरोबर, विसंगत विचारते गटात नसणारी संख्या. हा ॲरो इकडे होता, हा खाली आला, परत हा इकडे गेला, हा वरती गेला. ठीक आहे, सगळ्या मॅच होत्या गोष्टी. हे इकडे होतं, हे असं फिरला, बरोबर, परत हे खाली फिरला, बरोबर. आता मग हे इथं आला, बरोबर, मग हे इथं आला, आणि मग ह्यानंतर हा कुठे पाहिजे माहिती आहे का, इथं आला, नंतर इथं पाहिजे, म्हणजे ही आकृती चुकलेली आपली. बघा हा पहिल्यांदा इथं येईल, बरोबर, इथं आला, ह्या डायग्राममध्ये तो इथं येईल, इथं आला, आणि पुढच्या डायग्राममध्ये तो इथून इथं पाहिजे, तर इथं नाही आहे, म्हणजे ही आकृती आपली चुकलेली आहे. बघा परत ॲरो बघा, इकडे ह्या दुसऱ्या इकडे 3 नंबरला इथं आहे, इथं पाहिजे, 4 नंबरला इकडे पाहिजे होता, 4 नंबरला इथं पाहिजे होता, बरोबर का, 4 नंबरला
इथं पाहिजे होता. एकला इथं पहिल्या डायग्राममध्ये, दुसऱ्याला इथं गेला, तिसऱ्याला इथं गेला, चौथ्याला इथं पाहिजे होता. बरोबर, चौथ्याला इथं पाहिजे होता. ते चेक करायला कसं कसं दिले आपल्याला बघा. बाकी सगळीकडे सेमच आहे. ॲरो तिकडे आहे, नंतर ॲरो खाली आला, ॲरो इकडे आला आणि ॲरो नंतर वरती पाहिजे होता पण तिथं नाही आहे. ठीक आहे, हा इथं आहे, इथं आला, इथं आला, दुसऱ्यामध्ये इथं आला, तिसऱ्यामध्ये इथं आला, चौथ्यामध्ये इथं पाहिजे. म्हणजे ही आकृती आपली 4 नंबरची आकृती चुकलेली आहे. का बरं चुकलेली बघा. ॲरो इथं आहे, 2 नंबरला ॲरो इथं येणार, तिसऱ्या आकृतीमध्ये ॲरो इथं पाहिजे. बरोबर आहे, इथं चौथ्या आकृतीमध्ये ॲरो इथं पाहिजे, चौथ्या आकृतीमध्ये ॲरो खालीच आहे. म्हणजे इथं पर्याय क्रमांक 4 आपला चुकलेला आहे. म्हणजे हा आपला पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 4 बरोबर याचा अर्थ काय आहे की गटात न बसणारी संख्या चौथा आहे, गटात बसत नाही ती, म्हणून ते उत्तर आहे आपलं. ते चुकीचं उत्तर आहे, म्हणजे चुकीचं आकृती आहे पण ती गटात बसत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आलाय. ठीक आहे, आता इथं बघा त्रिकोणाच्या सगळ्यांचे तोंड खाली आहेत का, आहे खाली. ठीक आहे, नंतर इथं ही डायग्राम आणि ही बाजूला आहे का, आहे, सगळे मॅच झाले. आता इथं बघा, इथलं इथे हा इथे, हा इकडे गेला, हा इकडे आला. बरोबर, हा इकडे गेला पुढच्या आकृतीमध्ये, बरोबर झालं. नंतर हा पुढच्या आकृतीमध्ये काय पाहिजे, हे 2 जागेवर आहे, मग परत हे इकडे आला पाहिजे आणि हा इकडे गेला पाहिजे. बरोबर, ठीक आहे, तो पण मॅच झाला. त्याच्या पुढच्या आकृतीमध्ये बघा काय झालं. म्हणजे इथं मग आकृती कोणती आपली डिफरन्स आहे, आकृतीचा डिफरन्स कसा आहे. हे इकडे गेला, बरोबर, परत इकडे आला, परत तिकडे गेला, ते सुद्धा मॅच झालं आपलं. मग आपलं काय याच्यामधला विसंगत आपल्याला शोधायचा आहे. विसंगत आपण कसं शोधू शकतो बघा, लक्ष द्या थोडं. इथून हा इकडे गेला, हा इकडे आला पुढच्या आकृतीमध्ये, बरोबर, ठीक आहे. मग हा इथे, हा परत इकडे आला आणि हा तिकडे गेला, बरोबर आहे. मग हा परत इकडे आला आणि तो तिकडे गेला. ठीक आहे, बरोबर आहे. हा, हे बरोबर आहे सगळं वरचं. मित्रांनो लक्ष द्या इकडं. इथं हे सेम आहे, हे सेम आहे, हे सेम आहे, हे पण सेम आहे. इथं हे चौकोनी 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 इथं सर्कल आहे, म्हणजे ही पर्याय क्रमांक 4 विसंगत आहे. बघा किती कन्फ्युजन होतं आपल्याला. सोपं होतं पण आपल्याला समजलं नाही. का बरं, आपल्यावर सगळे खालचे गोष्टी बरोबर आहेत पण खालच्या गोष्टी बरोबर नव्हत्या, वरच्या गोष्टी बरोबर मॅच झालेल्या आहेत, ट्रायंगल पण मॅच झालेला आहे, पण हा सर्कल आणि हा चौरस वेगळा आहे, त्यामुळे थोडं प्रॉब्लेम झालेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता इथं काय दिलं आपल्याला. आता हे बघा सर, हे बाहेरच्या साईडनी चाललं, हे वरच्या साईडनी चाललंय आणि हे इकडच्या साईडनी चाललंय. ठीक आहे, इथं काय आतल्या साईडनं, हे आतल्या साईडनं. हा, आता बघा मित्रांनो, हा जो आहे हे जे तोंड आहे हे कुठे सर्कलच्या आतमध्येच आहे. हे तोंड कुठे सर्कलच्या आतमध्ये, हे तोंड कुठे सर्कलच्या आतमध्ये, हे तोंड सर्कलच्या आतमध्ये, हे सर्कलच्या आतमध्ये आहे, हे सर्कलच्या आतमध्ये आहे, हे सर्कलच्या आतमध्ये आहे, हे आतमध्ये आहे, हे आतमध्ये आहे, इथं सर्कलच्या आतमध्ये आहे, हे सर्कलच्या आतमध्ये आहे, पण हे तोंड सर्कलच्या बाहेर चाललेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 विसंगत आहे. त्यामुळे आपला ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1. ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, आता परत बघा. एका सांकेतिक भाषेत मनीष हा शब्द HDILNK असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत हर्षू हा शब्द कसा लिहाल, हर्षू हा शब्द कसा लिहाल. तर आपल्याला यासाठी काय करावं लागेल माहिती आहे मित्रांनो, आपल्याला ABCD लिहून काढावं लागणार. बरोबर, लिहून काढायचं ABCD EF GHIJKLMN. इथं लिहितो, सॉरी एम नंतर इथे एन घेतो, घ्यायची गरज नाही. 13 लिहायचे NOPQRSTUVWXYZ. नंबर करा 1 3 5 7 9 11 आणि हा 13. हा झाला 14, हा झाला 16, 17 18, हा झाला 20, हा झाला 22, हा झाला 24 आणि हा झाला 26, हा झाला 26. ठीक आहे, आता मला सांगा, हे आपण मी काय केले सिक्वेन्स सगळे लिहून काढलेले आहेत. आता यांनी काय केलं, मनीष हा शब्द HDILNK लिहितात. मनीष बघा कुठे, आता एम साठी कोणतं आहे बरं, 13. आता वाटलंच तुम्ही पहिले नंबर लिहून घेतो 13. ए साठी 1, एन कुठे, एन आहे आपला 14 नंबरचा. ओके, आय किती नंबरचा आहे, आय आहे किती नंबरचा, GHI 9 नंबरचा आहे. यस किती नंबरचा आहे, यस 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 कुठे गेला, यस आहे आपला 19 नंबरचा. आणि एच किती नंबरचा आहे, एच आहे आपला 8 नंबरचा. ठीक आहे, तर HDILK असं लिहितात. म्हणजे हे नंबरिंग देऊन आपल्याला काही एवढं ह्याच्यामध्ये फरक पडणार नाही असं मला वाटतंय. ठीक आहे, तरी बघूया HDILK. आता एम नंतर एच, एम साठी एच लिहिलाय,
एम साठी एच लिहिला, एम कुठे कुठे गेली एम, हां एम साठी एच लिहिलाय, म्हणजे पाठीमाग आलो आपण 1 2 3 4 5व्या नंबर संख्या आहे, एम साठी एच 5व्या नंबरचा पाठीमाग आलो, ठीक आहे. ए नंतर डी लिहिलाय, ए नंतर डी म्हणजे 1 2 3 नंबरला डी लिहिलाय, बरोबर. म्हणजे इथं काय केलं आता ह्याची आपल्याला गरज पडणार नाही. एम नंतर बघा, एम नंतर एच हा पाठीमाग आलो आपण, एम नंतर एच पाठीमाग आलो आणि ए हा पुढे गेलो, ठीक आहे. नंतर एन नंतर आय, एन नंतर आय पाठीमाग आलोय आपण 1 2 3 4 5व्या नंबरला. म्हणजे कसं माहिती आहे का, लक्षात घ्या, पहिले -5 न पाठीमागे यायचं, दुसऱ्यासाठी +3 न पुढे जायचं. आता -5 नी पाठीमागे आलो आय साठी, आता इथं आय आणि एल आहे, 3 न पुढे पाहिजे आय आणि एल, म्हणजे 1 2 तिसरा संख्या किंवा तिसरे नंबरचं. म्हणजे सिक्वेन्स कसं आहे माहिती आहे का, -5 + 3 -5 + 3. आता इथं बघा हर्षू एच म्हणजे -5, एच पाठीमागं 5 नी मागे यायचं, म्हणजे 5व्या नंबरचा पाठीमागचा 1 2 3 4 5 सी पाहिजे, एच साठी सी पाहिजे. हर्षू एच ए साठी +3 म्हणजे 1 ए नंतर 1 2 3 सी नंतर डी पाहिजे, सी नंतर डी पाहिजे. बघा इथं हे पर्याय कट झाला, सी डी दोन्ही मॅच आहे, ठीक आहे. नंतर एच ए आर, आर साठी काय होणार -5 पाठीमागे या, म्हणजे -5 नंबरचा 5वा 1 2 3 4 -5 वाला एम वाला आहे आपला, एम वाला कोणता आहे बरं इथं बघा, एम वाला हा आहे सी डी एम, बरं हा वाला एम वाला हा आहे, ठीक आहे. किंवा आता बघा इथं काय झालं -5 +3 -5 +3 -5 +3, इथं काय पाहिजे परत -5 करून चेक करून बघा, जी आणि सीचं मध्ये -5 करून बघा, -5 एच वाला -5 करून बघा, एच 1 2 3 4 5 -5 सी वाला आला, म्हणजे हा वाला मॅच झालाय बघा. म्हणजे मी काय केलं बघा, सी डी एन इथं एमचं मला एम आणि एनचं कन्फ्युज होतं, तरी मी परत चेक केलं, सी साठी आणि जी साठी चेक केलं, तर बरोबर तो आपला पर्याय फिट झाला. म्हणजे -5 एकदा स्टार्टिंगला -5 नंतर +3 -5 +3 अशी सिक्वेन्स झालेली आहे. हे आपल्याला ही डायग्राम काढल्याशिवाय किंवा हे आपल्याला लिहिल्याशिवाय समजत नाही अल्फाबेट. आता विंडो हा शब्द असा लिहिता बघा, विंडो म्हणजे डब्ल्यू साठी डी लिहिलं बघा, डब्ल्यू साठी डी लिहिलं, डब्ल्यू कुठे गेला, डब्ल्यू साठी डी लिहिलं बघा, डब्ल्यूच्या वर कोण आहे डी आहे, ठीक आहे. हां आता आय साठी एल लिहिला, आय साठी एल लिहिला, आय कुठे गेला, आय साठी एल मॅच होत नाहीये, आय साठी एल, आय साठी कोण आहे आर आहे, आय नंतर आर आहे बघा. म्हणजे हे बघा आता हा डब्ल्यू आणि शेवटचा डी बघा, नंतर आय साठी आय आणि आर बघा, आयच्या खाली कोण आहे आर आहे, लगेच समजतं बघा. नंतर एन, एन आणि एम, एन आणि एम आहे का आहे बघा, एन साठी एम लिहिलाय, एन साठी एम लिहिलाय. परत इथं काय होणार डी साठी डब्ल्यू लिहिलाय, परत ओ साठी काय लिहिला एल लिहिला. हे सगळं आपलं काय केलेलं आहे त्यांनी सिक्वेन्स काय केलेले आपल्या मॅच केलेले आहेत, बरोबर. आता सिरियल हा शब्द कसा लिहाल, म्हणजे बघा एस साठी आता बघा, म्हणजे जो शब्द आहे तो शेवटी लिहायचा आपल्याला, तो काय करायचा शेवटी त्यांनी लिहितले झाले आपल्याला, शेवटनं ते आले वापस. एस साठी काय लिहिणार मी, एस कुठे इथं बघा बरं, एस कुठे, एस साठी एस लिहिणार मी, पण एच कुठे लिहिणार मी सगळ्यात शेवटला लिहिणार एच, ठीक आहे. सगळ्यात शेवटला एस लिहिणार, सगळ्यात शेवटला एच कुठे कुठे 3 ठिकाणी आहे, म्हणजे हा पर्याय आपला कॅन्सल झालेला आहे, ठीक आहे. नंतर ई साठी काय लिहिणार बघा मी, ईच्या नंतर कोणी व्ही, तर हे उलट लिहिणार मी, म्हणजे व्ही एच पाहिजे, व्ही एच 3 ठिकाणी आहे बरं, ठीक आहे. आर साठी काय लिहिणार मी, आर साठी लिहिणार मी आय, पण उलट पाहिजे, आर साठी आय लिहिणार मी, आर साठी आय बघा कुठं कुठे आता आय म्हणजे आपलं उत्तर बघा, हे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 3 बघा, एच व्ही आय हे आपलं. म्हणजे त्यांनी काय केलं एचच्या खालचा यस, आयच्या खालचा यस किंवा आर आता समोरचं घेतलं, पण लिहिताना त्यांनी उलट लिहित आलेत. मग मी लिहिलं बघा, एस साठी मला कोण भेटला एच भेटला, पण मी सगळ्यात शेवटला लिहिला. ई साठी जो भेटला तो सगळ्यात शेवटला लिहिला, म्हणजे बघा डब्ल्यूचा सगळ्यात शेवटवाला लिहिला, आयचा सगळ्यात शेवटवाला लिहिला, एनचा सगळ्यात शेवटला लिहिला, परत डीचा सगळ्यात शेवट लिहिला, ओचा सगळ्यात शेवट लिहिला, ओ नंतर येला. अशी उलटी सिक्वेन्स त्यांनी काय केली आहे मॅच केलेली आहे. आता बघूया पुढचा क्वेश्चन काय दिला आपल्याला, जर एका सांकेतिक भाषेत अरविंद हा शब्द 48 असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत अशरफ हा शब्द कसा लिहिला. आता मला सांगा, इथे शब्द दिला आणि इथं काय नंबरिंग दिलेत, म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल, हे जे आकडे आहेत म्हणजे ARVIND हे शब्द आहेत, हे शब्द आपल्याला काय करावं लागणार आहे डिजिटल फॉर्ममध्ये लिहावं लागणार आहे. आता मला सांगा अरविंदला म्हणजे ए साठी काय असतं बरं, अरविंद असतो ए साठी 1 बरोबर. आता मी सगळे नंबर लिहून घेतो वाटतं, अरविंदला 1 येणार, आर बघा आर आणि व्ही साठी बघा काय येतं, आता आपण मागे बघूया आर आणि व्ही, आर कुठे दिलं बघा 18 आणि व्ही साठी बघा काय येतं बघा 22, 18 आणि 22, ठीक आहे सॉरी 18 आणि 22, 18 नंतर 22
ARV झाला. आय साठी काय बरं, आय आणि एन साठी आता काय बघायचं आपल्याला, आय आणि एन साठी. आय साठी 9 आहे आणि एन साठी 14 आहेत. एन साठी 14 आहेत, 9 आणि 14, 9 आणि 14. आणि डी साठी काय बरं, ABCD 4 आहे. तुम्ही ह्याची बेरीज केली मित्रांनो, ह्याची बेरीज येते 68, ह्याची बेरीज येते 68, पण आपल्याला दिलं 48. मग 68 ला 48 कसं लिहिता येईल? एक तर आता काय करू शकतो आपण बघा, 68 मायनस 20 जर केली आपण 48 येऊ शकतं किंवा अजून वेगळं काहीतरी. पण मला सांगा हे 68 दोन आकडे आहेत का नाही, 6 आणि 8, मग 6 8 48 होतं का नाही? जर हे दोन आकडे आले त्या दोघांची गुणाकार केला, उत्तर काय आलं आपलं उत्तर आले 48. आता नंतर काय दिलं बघा, आश्रफ. आश्रफला इकडे लिहू तुम्ही. आश्रफ म्हणजे ए साठी हे येणार, नंतर SHR साठी बघा, SHR साठी काय येईल आपल्याला. आता एस साठी काय येणार बरं, 19. एच साठी काय येणार 8, 19 8 आणि 18, 19 8 आणि 18. ठीक आहे, 19 8 आणि 18, 19 8 आणि 18. आणि परत ए साठी 1 येईल बरोबर, आणि एफ साठी ABCDEF, एफ म्हणजे 6. करा बरं मित्रांनो याची बेरीज. 1 आणि 1 2, 2 आणि 6 8, 8 आणि 8 16 बरोबर. 16 आणि 19, 16 2 32 आणि 35, 35 आणि 18, 35 आणि 18, 35 आणि 10 45, 45 आणि 8 53. म्हणजे याचं उत्तर आलं. सगळ्यांची बेरीज काय आली माहिती का, आली 53. मग परत 5 गुणिले 3 करा, हे झाले 53 आकडे. 5 गुणिले 3 जर केलं उत्तर आलं आपलं 5 त्रिक 15, 5 त्रिक 15. पर्याय क्रमांक 1 काय झालं आपला, पर्याय क्रमांक 1. आता पुढे काय दिलं बघा, सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ठीक आहे, आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती, किती त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये हे आपल्याला बघायचं आहे. ह्या आकृतीमध्ये किंवा ह्या डायग्राममध्ये त्रिकोण किती आहेत हे आपल्याला बघायचं आहे. मग जर आपण केलं हे बघा, आता हा एक त्रिकोण येईल आपला बघा, हा एक त्रिकोण आला, एक आला, नंतर हा एक त्रिकोण आला सेकंडवाला, ओके, नंतर हा एक थर्डवाला आला, ठीक आहे, हा एक फोर्थवाला आला सिंगलवाला, हा छोटा एक आला 5वा, नंतर काय करू शकतो हा मोठा बघा बरं, हा एक आला 6, ठीक आहे, हे झाले 6. परत आपण काय करू शकतो म्हणजे असे वेगवेगळे बघा, किंवा हा एक मोठा आला 7. असे जर आपण कॅल्क्युलेशन केले किंवा दोन एकत्र घेऊन जरी केले तर वेगवेगळे असे त्रिकोण मित्रांनो सगळे येतात 16. किती येतात जवळपास 16. आणि इथे 16 मध्ये पर्याय क्रमांक कुठंच नाही, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. किंवा मॅक्झिमम नंबर कोणते 13, तर हे सुद्धा उत्तर काही काही मुलांचं आलं असेल तर आता सांगू शकत नाही की आयोगाने ह्याला किंवा ह्या गव्हर्नमेंटने उत्तर काय दिलेलं आहे. ठीक आहे, आणि समलंब चौकोन जर केले आपण तर समलंब चौकोन सुद्धा काय आहे माहिती का 12 येतात, ती सुद्धा पर्याय इथं कुठंच नाही आहे. त्यामुळे काय की हे काय म्हणू शकतो की आपण ह्या दोन गोष्टी थोड्या संदिग्ध आहेत, तर त्यामुळे ह्या दोन प्रश्न कॅन्सल होऊ शकतात किंवा काय झालेलं आहे ते आपल्याला बघावं लागणार आहे त्यावेळेस. ठीक आहे, तर आज इथं थांबूया आपण, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण परत भेटूया. थँक्यू.